नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुणसे निंगोट माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे खूपच मनापासून स्वागत करते। आज मी आपल्यासोबत मेलबर्न ऑस्ट्रेलियावरून बोलत आहे। 1 मे महाराष्ट्र दिन याची माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। 1 मे हा दिवस महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली। हा दिवस मराठी माणसांचा आहे आणि तो मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो। तर यामागे कोणता इतिहास आहे हे आपण जाणून घेऊया। 21 नोव्हेंबर 1956 या दिवशी मुंबईमधील फ्लोरा फाउंटनच्या परिसरामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। कारण राज्य पुनर्रचना आयोगाने महाराष्ट्राला मुंबई देण्याचे नाकारले होते। त्यामुळे मराठी माणसं खूप चिडली होती। या संघटनामुळे कामगारांचा एक विशाल मोर्चा फ्लोरा फाउंटन समोरील चौकात जमला होता। सरकारचा निषेध करण्यासाठी हा मोर्चा जमला होता। या मोर्चाला पोलिसी ताकद लावून उधळून लावण्याचा कट केला होता आणि त्यासाठी लाठीचार्ज करण्यात आला। मात्र सत्याग्रहींमुळे पोलिसांचे हे प्रयत्न अयशस्वी झाले। तेव्हाचे मुंबई राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांनी पोलिसांना गोळीबाराचा आदेश दिला आणि गोळीबार झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 106 आंदोलक हुतात्मे झाले। या हुतात्म्यांच्या बलिदानामुळे आणि मराठी माणसांच्या संघटनामुळे आणि आंदोलनामुळे सरकारने नमते घेऊन 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना केली। त्यानंतर त्या जागी 1965 मध्ये हुतात्मा स्मारक याची उभारणी करण्यात आली। या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते। शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा करण्यात येतो। या दिवशी महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी हुतात्म्यांनी केलेल्या बलिदानाचे स्मरण करण्यात येते। त्यासाठी शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था येथे विविध कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांना तसेच समाजातील लोकांना याचे स्मरण करून दिले जाते की महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हुतात्म्यांनी कसे आपले बलिदान दिले आहे। तर आपण या सर्व 106 हुतात्म्यांच्या प्रती आपला आदर व्यक्त करूया। असेच आनंदी रहा, हसत रहा। पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत नमस्कार।